मोदी सरकारचा तिसरा कार्यकाळ सुरू झाला आहे. अजूनपर्यंत सभागृहामध्ये बहुमत सिद्ध झालेलं नाही, सरकार बनलं नाही. तोच एक आठवड्यामध्ये या सरकारचा नवा घोटाळा बाहेर आला. नीटचा घोटाळा, वैद्यकीय क्षेत्रामधला मोठा घोटाळा, डॉक्टर बनण्याची प्रक्रिया ज्या माध्यमातून सुरू होते त्या माध्यमामध्येच घोटाळा. सुप्रीम कोर्टाने पण म्हटलेलं आहे, फ्रॉड करून जर हे डॉक्टर बनतील ते हे डॉक्टर समाजासाठी किती घातक असतील. असा डॉक्टर सामान्य माणसाला ट्रीट करताना त्याला जर रोगाचं निदान नाही झालं तर तो मारून टाकेल त्या माणसाला. कारण टायफॉईड झाला असेल तर तो मलेरियाचा इलाज करेल, मलेरिया झाला असेल तर कावीळचा इलाज करेल. असे अनेक घोटाळे उघडकीला येत आहेत. आणखीन एक घोटाळा सैनिकी भरतीबाबत, पोलीस भरतीबाबत, त्या अगोदर सुद्धा 10 वर्षापूर्वी व्यापम घोटाळा झाला होता. अगदी मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळामध्ये सैनिकीसाठी जी विमानं आहेत राफेल, त्यामध्ये प्रचंड घोटाळा झाला. इतका प्रचंड, महाप्रचंड, आणि ते पण पहिल्यांदा आल्या सत्तेमध्ये. म्हणजे किती धाडसी सरकार आहे. भावंडांनो, सरकार घोटाळे करेल, निवडणूक लढताना मात्र तुमच्या आणि माझ्या हिताची वार्ता करतील, निवडून आल्यानंतर मात्र पैसा ओढण्यासाठी कोणत्याही थराला ही मंडळी जातील. यांच्याबद्दल आपल्याला असता कामा नये. पक्ष कुठलाही असो, ते घोटाळा करत राहणार आणि त्या घोटाळ्याचा थेट तुमच्या आणि माझ्यावर प्रभाव पडणार आहे. महागाई वाढणार आहे, तुमच्या आणि माझ्या मुलांना नोकऱ्या मिळणार नाही आहेत, तुमच्या आणि माझी गरिबी वाढणार आहे, तुमची आणि माझी मुलं आत्महत्या करतील, तरुण मुलं निराशेच्या गर्तेत जातील. जर फ्रॉड डॉक्टर तयार झाले ते तुमचा आणि माझा जीव घेतील, तुमच्या मुलांचा जीव घेतील, तुमच्या नवऱ्याचा किंवा तुमच्या बायकोचा जीव घेतील. फ्रॉड इंजिनियर तयार झाले तर ब्रिजेस कोसळतील. बघा, आता कालच 2-3 दिवसापूर्वी नरेंद्र मोदी ज्या ब्रिजचं उद्घाटन करणार होते, उद्घाटनाच्या काही क्षणापूर्वीच तो कोसळला. म्हणजे विचार करा, तो इंजिनियर फ्रॉड असला पाहिजे. त्यांनी ज्या मंत्र्यांना पैसे दिले असतील, ते मंत्री कोणत्या दर्जाचे असतील, कशा प्रकारचं काम झालं असेल. जर त्या ब्रिजवरनं गाड्या जात असत्या तर आतापर्यंत किती जीवितहानी झाली असती. गुजरातमध्ये पण तुम्हाला आठवते ना, मोरबीचा पूल. आता हे गुजरात पूर्णपणे नरेंद्र मोदींचं ताब्यातलं राज्य आहे. त्या ठिकाणी अगदी हवा सुद्धा नरेंद्र मोदींना विचारून वाहते. अशा प्रकारची वंदता, एवढा कंट्रोल आहे. आणि त्या मोरबीमध्ये घड्याळ बनवणाऱ्या कंपनीला ब्रिज बनवण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं. अरे, जो कॉन्ट्रॅक्टर फक्त घड्याळ बनवतो आणि तो ब्रिजची मरम्मत, ब्रिजची दुरुस्ती करेल तर कोणत्या प्रकारे होणार. याचा अर्थ दुरुस्ती वगैरे खोटं होतं. त्यांच्याकडनं आपल्याला फंड मिळावा, पैसा मिळावा म्हणून ही तरतूद असते. आणि त्यांनी ओरेवा कंपनीच्या त्या माणसाने फक्त रंगरंगोटी केली आणि ब्रिज जनतेसाठी खुला करण्याच्या आधीच जनतावरती त्या ठिकाणी गेली. किंवा जनतेसाठी खुला केला होता. 2-3 दिवस नरेंद्र मोदी उद्घाटन करणारा येणार होते, कल्पना नाही आहे. निवडणुकीचा कालावधी होता आणि ब्रिज कोसळला. 300च्या वर माणसं मेली. त्यावेळेला फक्त हिंदू मुस्लिम एकता पाहायला मिळाली. आपण काही मुस्लिम लोकांनी हिंदूंना वाचवलं आणि काही हिंदू लोकांनी मुसलमानांना वाचवलं. इतकं छान फक्त बघायला मिळालं. बाकीच्या ठिकाणी मृत्यू झाला. तर ही मंडळी घोटाळे करत राहतील. यांचं सवय घोटाळा आहे. यांना पैशाची भूक खूप मोठी आहे. यांना भस्म्यारोग झालेला आहे. ते तुमच्या आणि माझ्या वाटेचा पैसा ओरबाडतील. मग आमचं काम काय? फक्त बघत राहायचं, TV चॅनल बघत चुकचुकत बसायचं, वर्तमानपत्रामधल्या बातम्या बघून फक्त हळहळत बसायचं? नाही. तुमचं आणि माझं काम आहे आपण जागं राहायचं. आपण सत्तेला जाब विचारायचा. मी विचारतोय या व्हिडिओच्या माध्यमातून, तुम्ही पण विचारायचा सत्तेला जाब. एकतर हा व्हिडिओ शेअर करून विचारा जाब, किंवा तुम्ही तुमचा व्हिडिओ बनवा आणि सत्तेला जाब विचारा. आज आपण भाजपाला जाब विचारतो, उद्या काँग्रेसला विचारू, उद्या शिवसेनेला विचारू, परवा राष्ट्रवादीला विचारू, परवा आम आदमी पार्टीला. जो कोणी भ्रष्टाचार करेल त्याला आपण जाब विचारायचा. कारण का? भ्रष्टाचार करायचं ही मंडळी थांबणार नाही. तर आपण निराश न होता यांना जाब विचारला पाहिजे, सतत जाब विचारला पाहिजे. म्हणून बांधवा, जागा राहा,
सतत जागा राहा, निराश होऊ नको आणि यांना जाब विचार, सिस्टीमला जाब विचार, सत्तेला जाब विचार.